शिवाजी महाराज आणि आलमगीर औरंगजेब बादशाह यांची एकमेव भेट घडली ती आग्र्यामध्ये 12 मे 1666 या दिवशी. जगातल्या सर्व प्रमुख सत्तांना या भेटीची दखल घ्यावी लागली आणि ती झाली तशी स्फोटक. कित्येक शतक या थरारक भेटीचा अति त्रोटक वृत्तांत इतिहासाला माहीत होता तो बखरी, आलमगीरनामा आणि खाफी खानाच्या लिखाणात. पण ही भेट प्रत्यक्ष बघणारी एक व्यक्ती होती परकरदास. हा मिर्झा राजांच्या आग्र्याच्या दरबारातला वकील होता. मे 1666 ते ऑगस्ट 1666 या 4 महिन्यांच्या काळात आग्र्यात जे काही नाट्य घडलं ते सगळं हा परकरदास बघत होता, नेमाने लिहून ठेवत होता आणि त्याचा वृत्तांत मिर्झा राजांचा अंबर इथला मुख्य कारभारी कल्याणदास याला पत्रानं पाठवत होता. यानंतर 1939 साली अचानक प्रख्यात इतिहास संशोधक सर यदुनाथ सरकार यांना जयपूर दफ्तरखान्यात परकरदासाने लिहिलेल्या याच पत्रांचा अमूल्य संग्रह सापडला. अत्यंत दुर्मिळ अशा या पत्रांमधून परकरदास या शेकडो वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आपल्या डोळ्यासमोर उभ्या करतो. शिवाजी महाराजांना आग्र्याला जायला लागलं ते अतिशय विपरीत परिस्थिती. मिर्झा राजांच्या भयानक आक्रमणासमोर पहिल्यांदा त्यांच्या सैन्याला तह करावा लागला. या तहात 23 किल्ले राज्यातून गेल्यानंतर त्यांच्या हातात फारच थोडा मुलूख राहिला होता आणि याचाच फायदा घेऊन मिर्झा राजा जयसिंग यांनी आग्र्याला औरंगजेबाला भेटायला जायला भाग पाडले. जिजाऊसाहेब आणि मंत्रिमंडळ यांच्या ताब्यात शिल्लक राज्याचा कारभार घेऊन महाराज मार्च 1666 मध्ये आग्र्याला निघाले. औरंगाबाद, बुरहानपूर, हंडिया, नरवर तिथून नर्मदा नदी ओलांडून महाराजांनी उत्तरेत प्रवेश केला. 11 मे 1666 या दिवशी आग्र्याच्या जवळ मुलुकचंदची सराई या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. इथून पुढच्या सर्व घडामोडी आपण आता प्रत्यक्ष परकरदासाच्याच नजरेतून पाहूया. शिवाजीराजे आग्रा शहराच्या बाहेर मुलुकचंदच्या सराईला 11 मे 1666 या दिवशी पोहोचले. कुंवर रामसिंग यांचा मुंशी गिरधरला त्यांना भेटायला गेला. आदर सत्कार झाले आणि 12 मे या दिवशी आग्र्याच्या किल्ल्यात बादशहाची भेट होईल, महाराजांनी यावे असा निरोप त्यांनी राजाला दिला. 12 मेला औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता, त्यामुळे दरबारात खूप गडबड होती. किल्ल्यावर त्या दिवशी रामसिंगाचा पहारा लावला होता, त्यामुळे तो त्याही दिवशी स्वतः शिवाजीराजांना आणायला जाऊ शकला नाही. पुन्हा गिरधारीला मुंशीच त्याला न्यायला आला आणि ऐनवेळी रस्ता चुकण्याच्या गोंधळात शिवाजीराजांना किल्ल्यात पोहोचायला उशीर झाला. रामसिंग स्वतः स्वागताला न आल्याने शिवाजी राजांचा अपमान झाला होता. मे महिना होता, प्रहरभर दुपारचा होता, सूर्य आग ओकत होता. अशा वातावरणात शिवाजीराजे किल्ल्यात पोहोचेपर्यंत औरंगजेबाच्या दिवाणेआम आणि खास या दोन्ही ठिकाणचे दरबार संपले होते आणि बादशाह आता घुसरखान्यात निघून गेला होता. त्याने असद खानाला राजांना घुसरखान्यातच घेऊन यायला सांगितले. आइए राजाजी, या. शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांनी बादशहाला नजराणा अर्पण केला. बादशहाने शिवाजी राजांची फारशी दखल घेतली नाही. आइए राजाजी, या. दरबारामध्ये औरंगजेबाने शिवाजी राजांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. नंतर खिल्लतीचा कार्यक्रम सुरू झाला. त्यातही महाराजांना डावलून इतरांना खिल्लत द्यायचा प्रकार सुरू झाला. या प्रसंगाने महाराज विलक्षण संतापले. तुमच्या बापाने पाहिलंय, तुमच्या बादशाहाने पाहिलंय. मला मुद्दाम असं केलं उभं करून आमचा अपमान करावा असे अवतरले. असं आमच्याशी असं वागताना आर विचार करायला हवा होता तुमच्या बादशाहाने. राजाजी, गैरसमज होतोय. आपण दरबारात चला, बादशाहांना भेटा.
ते आपल्याला किल्ल्यात द्यायला तयार आहे. तुमची किल्ला आम्हाला नकोय. तो सर्वपाठ परंपरा तुमच्या बादशाची मनसा मला नको म्हणून सांगा त्याला. त्यांची चाकरी आम्हाला मंजूर नाही. असं आपण समजण्यापेक्षा आम्ही मरण पडतो. आमचं मरण जवळच आहे. आम्हाला मारून टाका, नाहीतर आम्ही आमचा जीव घेतो. आम्हाला काही करायचं असेल तर तसं करा. आम्हाला मारायचं असेल तर मारा. आमचं डोकं उडवायचं असेल तर विचारेल. पण या बादशाच्या समोर आम्ही येणार नाही. राजाजी शांत व्हा. हा सर्वभाव मानाचा आहे, त्याचा स्वीकार करा. बादशाहनेच तसं बनवलंय आपल्याला. आज जसवंत सिंग त्याच्या मागे उभं करता काय? तुमच्या बादशाला सांगा, हा जसवंत सिंग, हा जसवंत सिंग लढाई पार पळाला होता. त्याच्या मागे आम्ही आमच्या बाणासमोर तुमच्या किल्ल्यात त्याची काय घेतलं? आम्हाला तरी चालेल. या तुमच्या बादशाचा समोर आम्ही येणार नाही. त्याची चाकरी आम्ही करणार नाही. सांगा त्याला शिवराज आहे. राजाजी राम सिंह, लगता है सिवा को हमारे आगरा की फिजा रास नहीं आई. समझाओ उसे, तिलक पहनाओ. जब उसकी तबीयत ठीक हो जाए उसे दरबार में हाजिर करो. दिवसभराच्या ठिकाणांमुळे शिवाजीराजांना खूप त्रास झाला होता. पण संध्याकाळी ते शांत झाले आणि कुंवर रामसिंगला त्यांनी निरोप पाठवला. कोणाचे नसतात. उद्या शंभूराज आहे त्यांच्याबरोबर घरात. ते बादशाहाची चाकरी करतात. काय शंभूराज आहे? जाऊ ना. आम्ही सुद्धा 2-3 दिवसांनी बरं वाटलं की डबा खेळू. हा प्रसंग झाला मात्र शिवाजीराजांच्या विरोधी जे मुघल सरदार होते त्यांनी बादशहाचे कान भरायला सुरुवात केली. यात त्याची बहीण जहानारा बेगम सुद्धा सामील झाली होती. दरबारात इतकी बेअदबी करूनही बादशाहाने त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही. बरोबर काय? आज नाही घेतला तो उद्या घ्यावाच लागेल. कोण आहे हा? केवळ मिर्झाराजे मध्ये आहेत म्हणून त्याची बेअदबी माफ होती आहे. उद्या इथे जे काही झालं त्याची खबर जर बाहेर गेली तर बादशाहाची इज्जत काय राहिली? बादशाह एवढं दुर्लक्ष कसं करू शकतात? कोण आहे कोण हा शिवाजी? साधा जमीनदार? अहो, याच्या उद्दामपणाची खबर जर उद्या हिंदुस्थानात पोचली सगळे सिंधू असे वागतील. त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. बादशाह यांनी आमची सुरत लुटली, तिची पाठ बदसूती करून टाकली आणि आता इथे आग्र्याला येऊन तुमची बेइज्जती करतोय. अहो, तुम्ही असं सहन कसं करू शकता? या सगळ्या काकाया ऐकून संतापलेल्या बादशहाने निर्णय घेतला. त्यांनी सिद्दी फौलाद खानाला सांगितलं, सिवाला वजनदाज खानाच्या हवेलीत घेऊन जा. याचा अर्थ सिवाला संपवा असाच होता. ही बातमी कळता क्षणी कुंवर रामसिंग यांनी आमीन खान यांची भेट घेतली आणि सांगितले, शिवाजीराजे माझ्या वडिलांच्या भरवशावर इथे आले. त्याला मारायचं असेल तर आधी मला आणि माझ्या मुलाला ठार मारा आणि मगच त्यांच्यावर कारवाई करा. आमीन खाननी हा निरोप जसाच्या तसा बादशहाला सांगितला. अच्छा, रामसिंग मिर्झाला जलमध्ये घालतोय काय? रामसिंगला म्हणाव, शिवा जर इथून पळून गेला किंवा दरबारातल्या सारखं त्याने काही गैरवर्तन केलं तर त्याची जबाबदारी रामसिंगची. त्याच्याकडून जामीन घेऊन देत असा. आणखी एक काबुल, रामसिंगला म्हणाव, शिवाला घेऊन काबुलच्या मोहिमेवर निघा आणि हा आमचा हुकूम आहे. इकडे शिवाजीराजांनी जाफर खान मार्फत बादशहाकडे माफी मागितली, पण काबूलला जायला साफ नकार दिला. बादशहाने आता तरी शिवाजीराजांना माफ केला आहे,
त्यामुळे लवकरच ते मनसब स्वीकारतील आणि सगळं ठीक होईल अशी चिन्हे दिसत आहे. रामसिंग, मिर्झा राजांकडे बघून माफ केला करा, पण त्यानं दरबाराच्यासाठी गुस्ताखी जर पुन्हा केली तर त्याला माफी नाही. जडेपासून सुद्धा लांब ठेव त्याला. तो जे कसा वागला आहे ते कळवा मिर्झा राजांना. त्याचा जबाब येईपर्यंत शिवाला कुठेही जायची परवानगी नाही आणि त्याच्या मुलांना रोज इथे दरबारात येऊन हजेरी लावायची. आपण आता इथे अडकलोय याची जाणीव शिवाजी राजांना झाली होती. त्यांनी जमेल त्या सर्व मार्गांनी आता सुटकेचे प्रयत्न सुरू केले होते. शिवाजीराजे ते भरपूर खर्च करत आहेत. वजीर जाफर खानाला त्यांनी भरपूर पैसे दिले अशी बातमी आहे. 2 मातब्बर राजांमध्ये राजकारणाचे डावपेच आता सुरू झाले होते. हजरत बादशाहने आमचे घेतलेले किल्ले आम्हाला परत द्या. त्याच्या बदल्यात आम्ही 2 कोटी रुपये द्यायला तयार. तामील म्हणून युवराज शंभूराजे इथेच त्यांच्या चाकरीत राहा. बादशाह सांगतील ती शपथ घ्यायला आम्ही तयार. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवूनच आम्ही इथे आलेला. आमची निष्ठा पूर्णपणे त्यांच्या पायाशी आहे. हजरत बादशाहने कुठलीही कामगिरी करून आम्हाला बोलवलं. आम्ही निश्चितच हजर. तिकडे दक्षिणेत हुजुरांचे जे विजापूरकरांची युद्ध सुरू आहे ते आम्हाला दाखवा. तिथल्या लढाईत हुजुरांची सेवा करता करता आम्ही जिंकू किंवा नको. पण शिवाजी महाराजांच्या ह्या पत्राचा परिणाम भलताच झाला. शिवा दिवाना हो गया क्या? आम्ही त्याच्याशी मऊपणे वागतोय, त्याचा फायदा घ्यायला बघतोय तो. त्याला कोण जाऊ दे. त्या धक्क्यांचा सोडा. त्याने इथून आग्र्यातून आमच्या परवानगीशिवाय 1 पाऊल बाहेर टाकलं तर याद राखा. खबरदार. त्या रामसिंगाकडे जाणे बंदी व्हायला त्याला आणि कडक चौक्या पहाड्या बसवा त्याच्या ढेऱ्यावर. अखंड जायचंय काय? मधल्या काळात शंका येऊन बादशहाने शिवाजीराजांच्या व्यवहारांची बारकाईने चौकशी चालवली होती. शिवाजीराजांनी पुन्हा एकदा मनसब नाकारली, त्यामुळे बादशाह भयंकर संतापले. त्यांचा आता पुन्हा शिवाजीराजांना मारून टाकायचा विचार पक्का होतोय. पण अचानक 1 महिन्यापूर्वी शिवाजीराजांच्या विरुद्ध औरंगजेबाचे कान फुंकणाऱ्या वजीर जाफर खान आणि जहारा बेगम यांनी आता त्यांच्याच बाजूने बोलायला सुरुवात केली. बादशाह सलामत अर्ज है. विवाद के मामले में थोड़ी सब्र की जाए. मिर्जा जी का जवाब तो आने दीजिए. आलमगीर, वजीर आलम ठीक फरमा रहे. तिवा इथे मिर्झा राजांच्या शब्दावर आलाय. आता त्याच्यावर कारवाई झाली तर तुमच्यावर यापुढे कोण विश्वास ठेवेल? आता त्याचं काय करायचं ते मिर्झा राजांनाच विचारा. त्यांचं काय उत्तर येईल त्यावर काय तो निर्णय घ्या. देखो उनकी जिम्मेदारी है. जाफर खान आणि जहारा बेगम यांच्यात हा बदल नेमका कशामुळे झाला ते सांगता येत नाही, पण बदल झाला हे नक्की. त्यामुळेच बादशाहच्या मनात पुन्हा संभ्रम निर्माण झाला आणि शिवाजी राजांना तात्पुरते का होईना जीवदान मिळाले. पण रामसिंगला आता धोक्याची कल्पना आली होती. त्याने तात्काळ आपल्या विश्वासातल्या तेजसिंग, अर्जनजी, सुखसिंग नाथावत यांना शिवाजी राजांच्या पहाऱ्यावर नेमलं. शिवाजी राजांना या सगळ्या बातम्या नक्कीच मिळत असाव्यात. त्यांनी आता वेगळीच चाल खेळायचं ठरवलं. रामसिंग, आमची तर अशी समजूत होते की बादशाह तुमचं ऐकतो, पण तुमच्या शब्दाला अजिबातच नाही मानतो. तो तुमचं काहीच ऐकतो नाही. तुम्ही जा, बादशाहला सांगा की तुमचा आणि शिवाचा काहीही संबंध नाही. तुम्हाला जे करायचं ते करा त्याचं, आणि तुमचा जामीन तुम्ही रद्द करू नका. आणि तुम्ही सगळे निघा. आम्ही एकटेच करा. आमचं काय व्हायचं ते होऊ दे. बादशाहला सांगा आम्ही आमच्या सगळ्या माणसांना परत पाठवत आहोत, तेव्हा त्यांना जायची परवाना पत्रे तरी द्या. सगळ्या इच्छा आता संपलेल्या आहेत.
असं वाटतं सगळं सोडून संन्यास घ्या. बादशाहला सांगा आम्हाला संन्यास घेण्यासाठी बनारसला जायची परवानगी. आम्ही बनारसला जातो. बाबू बाबू फकीर भी बनना है तो बनारस उसे कहो प्रयाग के किले में चला जाए. वहां हमारे बहादुर खान है, अच्छी खातिरदारी करेंगे उसकी. शिवाजी राजांचं काय होणार काही समजत नाही. तिकडच्या डेऱ्यावरती आता बादशहाने चौक्या लावल्या. मिर्झा राजांकडे त्याचं काय करायचं हे विचारायला पुन्हा पत्र पाठवलं आहे. सगळे त्याच्या उत्तराची वाट बघत आहे. शंभूराजे अजूनही कुंवरजीं बरोबर रोज दरबारात जातात. या पुढचं पत्र एकदम 13 जुलैचं 1 महिन्यानंतरचं आहे. आता पूर्णपणे औरंगजेबाच्या कचाट्यात सापडलेल्या शिवाजी राजांच्या जीवाची खात्री कोणीच देऊ शकत नव्हतं. त्यातच मिर्झा राजांचं उत्तर आलं तेही विपरीत. 2 महिन्यापूर्वी मी शिवाला आपल्याला भेटायला पाठवलं होतं. आता परिस्थिती बदललेली. त्याला दख्खनला बिलकुल पाठवलंय. त्याचबरोबर त्याला नीट वागवून द्यावं. एखाद्या कैद्यासाठी नव्हे. इथले दख्खनी लोक बिथरतील आणि त्याचा सगळा त्रास आपल्याला सहन करावा लागेल. या 2 महिन्याच्या काळात शिवाजी राजांनी आग्र्यात बराच पैसा खर्च केला आहे. आता जवळचे पैसे संपत आल्याने त्यांनी कुंवर रामसिंगाकडे 66,000 रुपये उधार मागितले आहे. ही रक्कम मोठी आहे. मात्र या घेतलेल्या पैशांची हुंडी लगेच दक्षिणेत मिर्झाराजांना पोचली झाली असून त्यांना हे पैसे तिथे मिळाले आहेत. शिवाजी राजांचे काय होणार ते समजत नाही. बादशाह जी की सुनिये. किल्ले पत्र लिहून त्यांना इथूनच देऊन टाका. हट्ट करू नका. त्यातच तुमचं बरं आहे. सर तुमच्या पिताजींनी आमचे 23 किल्ले बादशहाच्या घशात घातले. त्याचं इनाम म्हणून त्यांना टोप भरणारा बक्षीस मिळालं. आमचे उरले सुरले किल्ले बादशहाला द्यायला लावून तुम्हाला कोणता परगणा बक्षीस आणखी तर होता. रवीश्वरांना 1,01,000 रुपये. बादशाह काही आम्हाला एकूण यायची परवानगी नाहीतर आम्ही जसे इथे आलो तसेच घोड्यावरून आल्यातून बाहेर पडायचं. आपले सगळे हत्ती घोडे वाहून संन्यास घेऊन आम्ही इथेच राहायचो. यानंतर बराच काळ परकर दासाचे पत्र नाही. या दरम्यानच्या काळात शिवाजी राजांनी दानधर्म सुरू केला होता. आग्र्यातल्या फकीर संन्यास्यांना दर गुरुवारी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात मेवा मिठाई वाटली जात होती. मिठाईचे बेटारे छावणीत येत जात होते. ती घ्यायला त्यांच्या छावणीपुढे गर्दी उडत असे. 12 ऑगस्ट 1666च्या सुमारास विचित्र घटना घडून आल्या. 3 महिने वाट बघून औरंगजेबाच्या मनाने आता शिवाजी राजांचा घात करायचा निर्णय पक्का केला. त्यांना विठ्ठलदासाच्या हवेलीत हलवायचा हुकूम त्यांनी दिला. या बातम्या शिवाजी राजांपर्यंत पोहोचत होत्याच. त्यामुळेच या दरम्यान शिवाजी महाराजांनी रामसिंगाला भेटायचा प्रयत्न केला, पण त्याने ही भेट नाकारली. आपला शेवट आता जवळ आला आहे याची शिवाजी राजाला खात्रीच पडली. त्यांना आता निर्णय घेणं भाग होतं. शुक्रवार 17 ऑगस्ट 1666 हा या संपूर्ण आग्रा भेटीचा निर्णायक दिवस ठरला. या पत्रव्यवहारातील सगळ्यात महत्वाची पत्र आहेत ती शनिवार 18 आणि सोमवार 20 ऑगस्ट 1666 या दिवशी लिहिलेली. काल शिवाजी राजे घेऊन पळाले. आजूबाजूच्या सगळ्या गावामध्ये परवान जारी करा. बैरागी गोसावी यांच्या वेशात कोणी सापडलं तर कडक चौकशी करा. शिवाजी महाराज 17 ऑगस्ट या दिवशी औरंगजेबाच्या पकडीतून निसटले. ते नेमके कसे निसटले हे आजही इतिहासाला ठाऊक नाही. औलाद खानाला महाराजांच्या डेऱ्यात त्यांच्या बिछाण्यावर एक पसरलेला मंदिर, एक आरसा आणि पायाशी राजांच्या मोजळ्या एवढेच सापडले. तेही दुसऱ्या दिवशी. यानंतर 26 दिवसांनी शिवाजीराजे आपल्या मायदेशी राजगडावर सुखरूप पोहोचले. औरंगजेब बादशहाला मात्र आयुष्यभर या घटनेचा पश्चाताप करावा लागला.
त्याची पुढची 36 वर्षे मराठ्यांबरोबरच्या अयशस्वी लढाईत गेली. महाराष्ट्रातच त्याचा 1707 साली अंत झाला. एका राजाची जगाच्या इतिहासातली ही एकमेव अशी सुटका आहे. आग्र्याहून शिवाजी राजांनी औरंगजेबाला मात देऊन करून घेतलेली सुटका.